हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे माझं डेली रुटीन, ज्याच्यामध्ये मी माझ्या केसांची, माझ्या स्किनची काळजी रोजच्या रोज कशा पद्धतीने घेते आणि त्याचबरोबर घर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज आपण कोणत्या गोष्टी करू शकतो, जेणे आपलं घर, छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याने आपलं घर छान स्वच्छ दिसेल आणि टापटीपसुद्धा दिसेल. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथं केसांना तेल लावून घेते आहे. केसांना तेल लावण्याचे फायदे किती आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्यामुळे केस मजबूत होतात, केसांची शाईन चांगली राहते, केसांचा जो नैसर्गिक कलर आहे, काळेपणा आहे, तो खूप छान पद्धतीनं टिकून राहतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांना तेल लावलं, डोक्याला तेल लावलं तर आपल्याला शांत वाटतं आणि खूप प्रसन्न वाटतं. तर त्यासाठी आता मी तेल लावून घेते आहे इथे डोक्याला. आणि संध्याकाळी तेल लावत नाही आहे सध्या, कारण पावसाचे दिवस आहेत, थोडंसं थंड वातावरण होतं रात्रीचं आणि त्यामुळं सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं रात्री तेल लावायचं सध्या अवॉइड करते. आणि आता मला सपोज 1.5 तासानंतर किंवा 2 तासानंतर केस धुवायचे, तर आत्ता मी केसांना तेल लावून ठेवते, जेणेकरून ते केसांमध्ये छानपैकी मुरेल आणि त्यानंतर मला केस धुता येतील. म्हणजे केसांना जो काही तेलाचा बेनिफिट आहे तोसुद्धा मिळेल आणि इतर जे काही त्रास वगैरे आहेत, सर्दी वगैरे किंवा थंड होणं डोकं किंवा काय, ते सुद्धा होणार नाही मला. तर अशा पद्धतीनं केसांना तेल लावून घेतलेलं आहे आणि केस धुण्यासाठी थोडासा वेळ आहे. तोपर्यंत मी आलेली आहे किचनमध्ये. आता किचनमधला हा जो शेल्फचा एरिया तुम्हाला दिसतो आहे, तर इथं या सगळ्या अशा गोष्टी ना एक्स्ट्राच्या इकडं तिकडं पडलेल्या असतात, जेणेकरून तो एरिया आम्हाला सगळ्यांसाठी खूप हँडी आहे. कुठलीही गोष्ट आणली जाते ती पटकन तिथे ठेवली जाते. तर तोसुद्धा मला दर 2 दिवसांनी किंवा दररोज चेक करावा लागतो. ज्या काही गोष्टी आहेत त्या जागच्या जागेवर ठेवाव्या लागतात. तर अशा पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवलेल्या आहेत, जेणेकरून तो स्पेस तिथला रिकामा होईल. आणि रिकामा स्पेस असेल, तो स्वच्छ असेल, तर आपल्यालासुद्धा बघायला छान वाटतं. आणि एकदम पसारा असेल किंवा असं स्वच्छता नसेल, तर ते बघून आपल्याला स्वतःलासुद्धा छान वाटत नाही. तर त्यासाठी रोजच्या रोज प्रयत्न करते, पण अगदी शक्य नाही झालं तर 2 दिवसांनी 3 दिवसांनी तरी हा सगळा एरिया जो आहे ना, तो छान पद्धतीनं स्वच्छ करून घेते. आता हे जे काही भांडे वगैरे आहेत किंवा कंटेनर आहेत, हे मी रोज वगैरे स्वच्छ घासून ठेवत नाहीत, कारण ते रेग्युलर लागत नाहीत. न लागणारं सामान वगैरे जे काय आहे ते त्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. पण अशा पद्धतीनं ओला कपडा घेऊन जो काही तो शेल्फचा एरिया आहे तो सगळा स्वच्छ पहिल्यांदा पुसून घेते, कारण त्याच्यावर धूळ वगैरे असते किंवा आपण ज्या काही वस्तू वगैरे ठेवतो त्याचा कचरा वगैरे पडलेला असतो, तर तो सगळा स्वच्छ होईल आणि ती जागा सगळी छान पद्धतीनं क्लीन दिसेल आपल्याला. तर हे सगळं पुसून झाल्यानंतर हे 2 शेल्फ मी सध्या क्लीन करते, कारण वरच्या शेल्फला माझा हात पोचत नाही आणि तिथलं सामान जे आहे ते तर मला रेग्युलर अजिबातच लागत नाही. त्यामुळे तिसरा शेल्फ तो जो आहे तो मी सध्या क्लीन करणार नाही आहे. त्यानंतर मी एक दुसरा कपडा घेतलेला आहे आणि त्यानं हे जे कंटेनर आहेत ना ते सगळे पुसून ठेवते, जेणेकरून ते घासून तर ठेवलेले आहेत, पण त्याच्यावर धूळ बसते, त्याच्यामुळे ते खराब होऊन जातात. तर ते सुद्धा पुसून घेते, म्हणजे ते छान स्वच्छ दिसतात. आणि ह्यातले हे जे काही 2 कंटेनरच मला रोज लागतात, एक डाळीचा डबा आणि एक तांदळाचा डबा, ते सुद्धा मी छानपैकी पुसून घेतलेले आहेत. आणि बाकीच्या कंटेनरवर सुद्धा एक हात फिरवलेला आहे, जेणेकरून ते स्वच्छ दिसतील आणि छान दिसतील. आणि किचनमध्ये आल्यानंतर येताना आपल्याला हा स्पेस दिसतो मला, तर तो क्लीन असल्यानंतर आपल्यालासुद्धा छान वाटतं बघताना. आणि ते किचनचं शेल्फचं काम झाल्यानंतर आता ही थोडीशी भांडी होती, ती पण म्हटलं लगेच हाताबरोबर घासून घेऊया, जेणेकरून भांडी झाली की मला किचनचा काउंटरटॉप आणि गॅस वगैरे जे काही आहे तर ते सगळं छानपैकी क्लीन करता येईल. आणि किचनमध्ये आल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीनं क्लीन करतो, स्वच्छ करतो रेग्युलरमध्ये, तर बघताना आपल्याला खूप छान वाटतं आणि काम करताना आपल्याला खूप उत्साह येतो, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि जर ही भांडी आता मी जेवणाच्या भांड्याबरोबर जर तशीच ठेवली, तर भांड्याचा पसारा खूप वाढतो आणि एक निगेटिव्हिटी येते. आपल्याला समजत नाही आपल्याला असं का वाटतं आहे किंवा आपल्याला बोर का होतं आहे किंवा आपल्याला फ्रेश का नाही वाटत. तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या लाईफवर, आपल्या पर्सनॅलिटीवर खूप अफेक्ट करतात, आपल्या माइंडवर खूप अफेक्ट करतात. तर त्यासाठी जितकं आपल्याला स्वच्छ आणि नीटनेटक्या गोष्टी ठेवता येतील, तितकं आपल्याला प्रसन्न वाटेल, तितकं आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल. तर या गोष्टी तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा किंवा तुमच्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी वाटेल, खूप एनर्जेटिक फील होईल. तर
बोलता बोलता मी तुमच्यासोबत ना गॅस पण पुसून घेतलेला आहे आणि काउंटर टॉप आहे तो सुद्धा स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर टर्न आहे हा बेसिनचा, वॉश बेसिनसुद्धा असे स्वच्छ वगैरे असेल ना तर छान वाटतं. आणि जे काही आपले रेग्युलर आपण भांडी घासतो ते सगळे भांड्यांचे घासण्या, काथे आणि भांड्यांचा साबण आहे तो सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेला आहे, जेणेकरून आता ही भांडी घासून झालेली आहेत, नंतरची भांडी घासताना मला ते स्वच्छ सगळं सामान मिळेल आणि त्यामुळे मला भांडी घासण्याचा कंटाळा येणार नाही आणि मला स्वतःलासुद्धा खूप पॉझिटिव्ह वाटेल आणि फ्रेश वाटेल. त्यानंतर आता हे बेसिनसुद्धा छानपैकी स्वच्छ करून घेतलेलं आहे. वायपरच्या मदतीनं जे काही एक्स्ट्रा टाईल्सवरती आणि साईडला उडलेलं पाणी होतं ते सुद्धा काढून घेतलेलं आहे, जेणेकरून हा सगळा एरिया जो आजूबाजूचा आणि बेसिन आहे ते स्वच्छ आणि छान दिसतं आहे. त्यानंतर हे किचनचे जे हात पुसायचा नॅपकिन आहे आणि बाकीचे जे 2 नॅपकिन आहेत ते सुद्धा मी धुवायला टाकलेले आहेत. आणि हा फायनल किचन जो आहे तो गॅस पुसून झालेला आहे आणि किचनचा काउंटर टॉप आहे तो सुद्धा छान क्लीन करून झालेला आहे. त्यानंतर आता इथे थोडेफार कपडे होते बाळाचे ते आणि हे जे मगाचे किचनचे नॅपकिन वगैरे होते ते सगळे मी धुवून टाकलेले आहेत. त्यानंतर ज्या रेग्युलर बादली किंवा टप वगैरे लागतो पाण्यासाठी, कपडे धुण्यासाठी वगैरे, तो सुद्धा मी हाताबरोबर लगेच घासून घेते, जेणेकरून त्याला जे काही तेलकट वगैरे डाग पडलेले असतात ते निघतील आणि ते स्वच्छ होईल. आणि ते जर तसंच ठेवलं आपण तर ते खूप काळं होतं आणि खूप खराब होतं. आणि ते स्वच्छ केल्यानंतर लगेचच बाथरूमची जी काही टाईल्स आहे ती सुद्धा घासून ठेवते. थोडा थोडा कचरा तिथं रोज जमा होत जातो. जर रोज अशा पद्धतीने छान आपण लगेच बाथरूम घासून घेतलं तर जास्त काही कचरा होणार नाही आणि बाथरूमची फरशीसुद्धा थोडी फ्रेश अशी वाटेल, त्यामुळं बाथरूममध्ये सुद्धा आपल्याला गेल्यानंतर फ्रेश वाटेल. त्यानंतर आहे वॉश बेसिन. वॉश बेसिनसुद्धा आपण बऱ्याचदा विसरून जातो, कारण ते आपल्याला नेहमी हात धुण्यासाठी, चूळ भरण्यासाठी किंवा फ्रेश वगैरे होण्यासाठी लागतो. तर बाथरूम जसं आपण क्लीन करतो रोजच्या रोज तसं वॉश बेसिनसुद्धा क्लीन केलं तर फ्रेश वाटेल आपल्याला. हात धुताना किंवा हे करताना नेहमी आपण त्याचा वापर करत असतो, तर ते सुद्धा जितकं स्वच्छ असेल तितकं आपल्याला सुद्धा छान वाटेल. आणि ही सगळी कामं आवरल्यानंतर आता मी फ्रेश झालेले आहे आणि त्यानंतर आता मी करणार आहे माझं स्किन केअर. कारण हा जो टाईम असतो ना तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. रोज आपल्याला किचनमध्ये, घरामध्ये खूप कामं असतात आणि त्या कामांमध्ये आपण स्वतःला इतकं बिझी करून ठेवतो की या सगळ्या गोष्टी एका पॉईंटला आपल्याला असं वाटतं की थोडं नंतर करूया किंवा त्या तितक्या इम्पॉर्टंट नाही आहेत. पण मैत्रिणींनो, खरंच या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. मी सुद्धा या प्रकारच्या सगळ्या चुका केलेल्या आहेत की स्वतःचं स्किन केअर असेल किंवा हेअर केअर असेल, या गोष्टी जसं टाईम मिळतील तसं करू, पण घरातली स्वच्छता झाली पाहिजे, घरातलं काम झालं पाहिजे, भांडी घासली पाहिजेत, घर किंवा किचन काउंटर टॉप क्लीन केलं पाहिजे, कपडे धुतली पाहिजेत. पण या सगळ्या गोष्टी इतकंच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणं, आपल्या स्किनची, आपल्या हेअरची, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं. तर आता तुम्हीसुद्धा सुरुवात करा, कारण एकदा गोष्टी हातातून निघून गेल्या, वेळ निघून गेली की त्यानंतर गोष्टी करण्यात काहीच पॉईंट नसतो. तर असो, आता मी स्किन केअर करते. तर पहिलं मॉइश्चरायझर लावून घेतलेलं आहे, त्यानंतर मी ते लावून घेते सनस्क्रीन. तर सनस्क्रीन, मॉइश्चरायझर अशा पद्धतीनं फक्त एवढंच मी सध्या यूज करते, कारण घराच्या बाहेर माझं जाणं होत नाही सध्या, त्यामुळं बाकीचं एक्स्ट्रा मेकअप करण्याची गरज नसते आणि याच गोष्टी रेग्युलर मी यूज करते, जेणेकरून एक बेसिक स्किन केअर असतं पण मला स्वतःला खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि त्याचबरोबर दिवसभर आपला मूडसुद्धा खूप छान राहतो, आपल्या स्वतःलासुद्धा खूप पॉझिटिव्ह फील होतं. तर त्यासाठी या गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता केस माझे अजून सुकलेले नाही आहेत, त्यामुळे केस मी थोड्या वेळानं विंचरणार आहे. तर अशा पद्धतीनं केसांना फक्त आता एक क्लिप लावून घेतलेला आहे, जेणेकरून केस इकडे तिकडे पडणार नाहीत. आणि केस जर तसेच रिकामे ठेवले ना तर ते इकडून तिकडून सगळे गळ्यात येतात, त्यामुळे एक छान क्लिप लावून घेतलेला आहे फक्त. आणि त्यानंतर लावलेली आहे टिकली, जी लावल्यानंतर आपला चेहरा खूप छान दिसतो. तर अशा पद्धतीनं छोटासा अगदी सिंपल मेकअप आहे हा. सिंपल मेकअप नाही म्हणजे छोटंसं स्किन केअर आहे, पण त्याच्यामुळे सुद्धा आपलं जे काय आहे ओव्हरऑल स्किन किंवा आपला चेहरा खूप छान दिसतो. आणि आता हे सगळं झाल्यानंतर विघ्नेशसुद्धा आलेला आहे आणि आता आम्ही घेतोय दोघं जेवायला. तर जेवणासाठी आज बनवलेली आहे चपाती, त्यानंतर बनवलेली आहे घेवड्याच्या डाळीची आमटी, जी आमच्या सगळ्यांची खूप फेवरेट आहे. आणि त्यानंतर बनवलेली आहे अंड्याची भुर्जी आणि भात आहे, पण तो आम्ही नंतर घेणार आहोत जेवणाला.
तर जेवायला सुरुवात करतो आता. जवळजवळ एक 2 वाजले असतील आता. आणि आता बाकीची जी काही कामं आहेत, बाळपण झोपलेलं आहे, ती कामं आता जेवणानंतर सगळी आवरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने छान एक रुटीन ठेवलं तर आपल्या स्वतःला पण खूप एनर्जेटिक वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि कुठल्याही कामाचं प्रेशर येत नाही. आणि घर असेल किंवा आपण स्वतः असेल खूप छान दिसतो, टापटीप प्रेझेंटेबल दिसतो. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.